कोतवाल गार्डनच्या समोरच उभे आहोत. लॉकडाऊन, मास्क, फोर्स्ड वॅक्सिन ह्याच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतो आहे. तर इकडे आमच्याबरोबर सचिन पेटकर साहेब आहेत. तुम्ही यांना ओळखत असाल. सचिन सर, मास्क, फोर्स वॅक्सिनेशन्स, लॉकडाऊन हे आपण कितपत खपवून घ्यायचं आहे? नाही, कितपत खपवून घ्यायचं म्हणजे अजिबातच खपवून नाही घेतलं पाहिजे. पण आपण का खपवून घेतो आहे? खपवून का घेतो आहे? आता तुम्ही माझा उल्लेख असा केला, सचिन साहेब. हे जे साहेब कल्चर आहे ना, साहेब, हाय कमांड किंवा रिमोट कंट्रोल, ह्याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण रिपब्लिक म्हणतो, लोकतंत्र म्हणतो, आणि इथं पक्षतंत्र चाललं आहे. पक्षतंत्र पण नाही, पक्षश्रेष्ठी तंत्र चाललं आहे. हे साहेबगिरी बंद झाली पाहिजे. गोरा साहेब गेला आणि काळा साहेब आला. आपल्यात आपण जी साहेब मेंटॅलिटी आहे ना, याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि त्याच्यातून आज बाहेर नाही पडलो, आज 70-75 वर्ष, त्याचं हे आज फळं भोगतो आहोत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कशाच्याच बाबतीत कोणाला कंपल्शन केलं नाही पाहिजे, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. पण मुलांवरती पालक जबरदस्ती करतात, विद्यार्थ्यांवरती शिक्षक जबरदस्ती करतात, नोकरांवरती मालक जबरदस्ती करतात, आणि ज्याचं पारडं जड तो जबरदस्ती करतो. बरोबर आहे. जे योग्य आहे ते निवडता आलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आत्ता एकत्र यायला त्याने घाबरलेले आहात. आत्ता तुम्ही आंदोलन बघितलं, सगळ्याच आंदोलनामध्ये जे होतं. पण मोकळेपणाने बोलण्यासाठी मला इथे परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मिळत नाही. हा तुमचा देश आहे का? हा तुमचा देश आहे का? आपल्याला अर्ध्या पाऊण तासातच हाकलून दिलेला. हा, 3 ते 5, कारण 5 ते 3 कोरोना व्हायरस हिंडत असतो. 3 ते 5 मात्र तो तुमच्यासाठी टाइम प्लीज घेतो. नाही, पण त्यांनी आज आधीच हे घेतलेलं आहे, म्हणजे हो, हावी झालेलं आहे. सो पोलिसांनी म्हणा किंवा जे मंडळी याला विशेष सहकार्य अजून करत नाही आहेत, त्यांनी विचार करायला हवा आहे की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींना जे चाललेलं आहे त्याला जर सपोर्ट करत राहिलात तर तुमची आत्ताची कदाचित नोकरी वाचेल, पण जीव जाणार. बरोबर. तुम्हाला आज ठरवावं लागेल, आणि लवकरात लवकर ठरवावं लागेल की तुम्हाला जीव पाहिजे आहे का नोकरी. नोकरी एक नाही, 1000 तयार होतील. जीवाचं काय, तुमच्या शरीरात काय टोचलं जातं याच्याबद्दल तुम्हाला कुठलीही कल्पना दिली जात नाही. आणि मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की ह्यांनी एपिडेमिक ॲक्ट लागू केलेला आहे. त्याच्याबद्दल सरकारने काहीच प्रूफ दिलेलं नाही आहे की हा एपिडेमिक ॲक्ट का लागू केलेला आहे. त्याच्याबद्दल काहीतरी बोला. मी याबद्दल एक व्हिडिओ तयार करणार आहे माझ्या अनमास्क एक्सप्रेस या चॅनलवरती लवकरच. काही RTI टाकले होते एपिडेमिक ॲक्टच्या ला अनुषंगून, आणि त्याची उत्तरं एक अशी चमत्कारिक उत्तरं आलेली आहेत. ते सगळं मी बाहेर काढणार आहे, तेव्हा मी हा सगळा विषय सांगेन. पण एपिडेमिक ॲक्ट लावण्यासाठी काय नक्की कारणं घडली होती हे सांगता येत नाही आहे सरकारला. बरोबर. आणि ते काय होतं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट करणार. तो व्हिडिओ नक्की बघा. अनमास्क एक्सप्रेस यूट्यूबवर चॅनल आहे. अनमास्क एक्सप्रेस यूट्यूबवर तुमचा जर डिलीट झाला तर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहेत अनेक पर्याय आहेत. मी तिथं पण टाकेन, बिटशूटवर टाकेन, नाहीतर तुमचा तो कुठला तुमचा दुसरा कुठला चॅनल, हां, फेसबुकवरही डिलीट होतात गोष्टी. टेलिग्राम आहे, नंतर तुमचा अजून एक कुठला ट्यूब आहे, ब्रँड न्यू ट्यूब आहे. अशा वेगळ्या ठिकाणी टाकेन, तुम्हाला कुठून ना कुठून मिळेल असतो बघायला. सो एपिडेमिक ॲक्ट टाकण्यामागे कोणत्याही रिझनेबल कारण नाही. एपिडेमिक ॲक्ट कुणी लावला याच्याबद्दल सरकारला सांगता येत नाही आहे. बरोबर आहे. PCR टेस्ट हे काय गौडबंगाल आहे आजपर्यंत कुणाला कळत नाही आहे. अनेक शास्त्रज्ञ सांगत आहेत की PCR टेस्ट ही डायग्नॉस्टिक टेस्ट नाही आहे, होऊ शकत नाही. मुळात ती डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणून कधी ॲप्रूव्हच झालेली नाही आहे. त्याचा आधार घेऊन तुम्ही डायग्नॉसिस नावाची गोष्ट करताय. डायग्नॉसिस नाही आहे ते. बरोबर आहे. आणि वॅक्सिनमुळे किती लोक मरण पावलेले आहेत ह्याचा सरकार ट्रॅकही ठेवत नाही आहे. तर त्याच्याबद्दल काय ठेवायला हवा. त्याच्यावर सुद्धा माझा तो आत्ता RTI आहे, त्याचं उत्तर मी अपेक्षित जे आहे त्याच्यातून हे सगळ्या गोष्टी समोर येतील. परंतु मला जे लक्षात आलेलं आहे की वॅक्सिनेशन, एक सेकंद जरा, काय प्रश्न होता? जो वॅक्सिननी जे मरण पावलेलं आहे जे, ओके, तर मी त्यात एक प्रश्न विचारला होता की वॅक्सिन केंद्रांवरती तुम्ही माहिती तिथे जाहीर ठेवली आहे का की या वॅक्सिनमध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत.
त्याच्यातून कोणकोणते साईड इफेक्ट्स होऊ शकतात. साईड इफेक्ट्स जर काही किंवा काही त्रास झाला, कुठलाही इन केस ॲडव्हर्स रिॲक्शन्स आल्या, कुठे काही जरी झालं तर मी कुठे चौकशी करायला हवी आहे, कुठे त्याची माहिती दिली पाहिजे आहे, त्याच्यावर काय उपाय करणार, कोण उपाय करणार, याच्याबद्दल व्यवस्थित कुठे माहिती तुम्ही दिली आहे का. ती माहिती जर देण्यासाठी तुम्ही काही प्रावधान केलेलं आहे का, त्याच्यासाठी बजेट ॲलोकेट केलं आहे का, त्या बजेट ॲलोकेट जर केलेलं असेल तर त्याच्यातला किती खर्च केला, कुठं खर्च केला, याचा सगळा तपशील द्यावा. असा मी प्रश्न विचारला आहे. अजून उत्तर आलेलं नाही आहे. आज 45 दिवस झालेले आहेत. ते ह्या डिपार्टमेंटहून त्या डिपार्टमेंटहून या डिपार्टमेंट इतकं जर हायटेक जर झालेलं आहे सगळं, तर 45 दिवस का लागतात उत्तर द्यायला जनतेला, हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर RTIमध्ये मिळणार नाही आहे. पण RTIमध्ये मिळालं जरी नाही तर या प्रश्नाचं उत्तर जनतेला कळतं आहे. 45 दिवस जर एखाद्या प्रश्नाला उत्तर द्यायला लागतो आणि तरी उत्तर येत नसेल तर या प्रश्नाचं उत्तर जनतेला कळतं आहे. आणि अजून एक प्रश्न विचारतो मी की हा जो करोना जे आहे ते खरोखरीच एक महामारी आहे का? सगळ्यांना माहिती ती नाही आहे. मुळात कोरोना हा जो व्हायरस नावाची गोष्ट आहे, हा व्हायरस कुठला जंतू नाही हे डोक्यातून काढायला हवं. हे पॅश्चर आणि तुमच्या रॉबर्ट कोकनी जे डोक्यात घातलेलं आहे, ज्याला कुठलाही एव्हिडन्स नाही. आणि हे बघायचं असेल तर अनेक वेगळी लिटरेचर्स आहे, तुम्ही वाचू शकता. आत्ता सध्या एक 2-3 पुस्तकं मी सांगेन. एक टॉम कोव्हॅनचं तुम्हाला द ट्रूथ अबाउट कॉन्टॅजियन किंवा द मिथ अबाउट कॉन्टॅजियन हे एक पुस्तक आवर्जून वाचा. किंवा तुम्ही व्हॉट रिअली मेक्स यू इल या नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचू शकता. किंवा व्हायरस मॅनिया नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचू शकता. यात असंख्य एव्हिडन्सेस 1456 एव्हिडन्स आहेत त्या व्हायरस मॅनियामध्ये, की त्यात हे सांगितलं की व्हायरस नावाची जी गोष्ट आहे त्याला आजपर्यंत एव्हिडन्स नाही. जे काही पार्टिकल्स आहेत ते आपल्या शरीरातच तयार होतात, ज्याला एक्सोसोम्स म्हणतात. आणि हे एक्सोसोम्स तुमच्या शरीरात तयार होतात. टॉक्सिन पॅकेट्स आहेत, ते शरीर बाहेर फेकतं जेव्हा तुमचं शरीर टॉक्सिसिटीने भरलं. आणि त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. तुमचं अजीर्ण असू शकतं, इंडायजेशन असू शकतं, तुमचे पोल्युटेड एअर आहे, फ्रिक्वेन्सीज आहेत वेगवेगळ्या ज्या त्रासदायक असू शकतात. त्यांनी शरीराला प्रॉब्लेम जर झाला तर ते टॉक्सिन्स तयार करतात आणि टॉक्सिन पॅकेट्स बाहेर फेकत असं. याला तुम्ही व्हायरस म्हणता. आणि याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो, इन्फेक्शन होऊन जातं आणि ते दुसऱ्याला त्रास होतो. ही थेरी आहे, पण थेरी इज नॉट फॅक्ट. थेरी इज एक, मला असं वाटतंय, असा एक फक्त एक अंदाज आहे. पण त्याला तुम्ही खरं मानायला लागता. आणि त्या खऱ्यावर आता उपाय काय करायचे. आणि मीडिया तर आहेच, त्यांना कोणती न्यूज चॅनल हे भीतीवर चालतात ना, भीती पसरवणं हे त्यांचं काम आहे. बरोबर, अगदी. तर ते आणि लोक इतके अस्वस्थ आहेत आतून, काय म्हणतात अस्वस्थ आत्मे आहेत, कुठे ना कुठे त्रासलेले आहेत. त्यांना दुसरा कुठे त्रास किंवा संघर्ष किंवा मारामाऱ्या चाललेल्या असतील की लगेच गर्दी होते. ती आतली तुमची आत्मिक अवस्था आहे, ती बघण्याची इच्छा होते. तुम्हाला शांतता बघायला आवडत नाही विशेष. बरोबर. आणि हे विलक्षण आहे की आता बाकी सगळे जे आजार आहेत, जसे कॅन्सर म्हणा किंवा टायफॉईड म्हणा, डेंग्यू, मलेरिया आणि ब्लड कॅन्सर, हे कॅन्सर, डायबिटीज, हे सगळं संपून जे काही डिझीज आहे ते फक्त करोना आहेत. आणि जे मृत्यू पावलेत ते करोना डेथच आहे. म्हणजे ह्याला आपण कसं समजू शकतो. बाकी सगळे जी डिझीजेस आहेत ते गेलेली आहेत. हो, असं समजा की मी भाजी विक्रेता आहे, ठीक आहे, पालेभाज्या विकतो. एका टोपलीत पालक आहे, एकात मेथी आहे, एकात चवळी आहे, एकात काय शेपू आहे, एकात लाल माठ आहे, एकात हिरवा माठ आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी, मुळं आहे एकात, अशा सगळ्या पालेभाज्या मी विकतो आहे वेगळ्या टोपल्यांमध्ये. तर ते वेगळ्या टोपल्या सांभाळत बसायच्या आणि हे कटकट होते. म्हणून मी काय करतो, एक मोठी टोपली घेतो आणि सगळ्या भाज्या एकत्र करतो आणि त्याला नाव देतो पालेभाजी. बरोबर. आता पालक राहिला नाही, आता मेथी राहिली नाही, आता शेपू राहिला नाही, माठ नाही राहिले, काही राहिलं नाही. आता काय राहिलं, फक्त नवीन एक भाजी आली, पालेभाजी. कोविड ही नवीन गोष्ट नाही. सीझनल वेगवेगळे आजार आहेत, तेच आहेत. एक लक्षण वेगळं नाही, त्याच्यावरचा कुठलाही उपाय वेगळा करण्याची गरज नाही. आता तुम्ही जेव्हा डेंगी, मलेरिया, कॉलेरा, टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस असे वेगवेगळे आजार एका टोपलीत टाकता आणि म्हणता ह्याच्यावर एक औषध कुठलं. तुम्हाला एक औषध सापडायचंच नाही आणि त्यामुळे उपाय होत नाही आणि कंडिशन क्रिटिकल होत जाते आणि मरतो माणूस. आणि कोविडमुळे मेला, त्याच्या कॉम्प्लिकेशन्समुळे मेले. थँक्यू सचिन सर. थँक्यू व्हेरी मच.